हानीना रूममध्ये खेळत होती, त्याच्यामुळेच मी बाहेर जाऊन बसलो होतो. माहीत नव्हतं हानीला मी बाहेर गेलेले, पण मी दिसत नव्हतं, त्याच्यामुळं हानी इतकं चिरकायला लागली होती की रूमच गरजायला लागलं होतं. पण मी बाथरूममध्येच आहे म्हणून हानी सारखं डोरला डोकं बडवून घ्यायला लागली होती. बापरे, माझ्या पिलूला मी 1 मिनिट दिसना गेली की अशी काय अवस्था होती रे. माझ्या पिलूचं तर रडायचं काय संपतच नव्हतं, अजून जास्तच रडायला लागले होते. त्याच्यामुळं बोलून घेतलं होतं, किती स्पीड यायला लागले होते. अजून मला तर बघून खूप जास्त रडायला लागली होती. तू कुठे गेलीस, मला का घेतली नाहीस म्हणत होती, काय की. पण त्याच्यामुळेच अगोदर उचलून घेतलं होतं. तुम्हाला तर दिसत असेल तिचे डोळे किती पाण्यानं भरलेले आहेत. मग काय, मला तर भूक लागली होती, भाजी पण नव्हती. आता भाजी काय करणं शक्य होत नव्हतं, त्याच्यामुळेच मिरच्याची चटणी करा म्हणून घेतलं होतं. तर चला मग तुमच्यासोबत पण थोडीशी रेसिपी शेअर करतो. तुम्ही पण बघा आणि नक्की ट्राय करा, मला सांगा. मी ना इकडे मिरच्या घेतलं होतं देऊन, त्याला ना भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकलं होतं. तिकडे मिरच्या भाजीपर्यंत तिकडे टमाटे 2-3 घेतलं होतं देऊन. त्याला ना तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं असेल तुम्ही तेवढ्या साईजमध्ये कट करून घ्या. मी ना थोडेसे मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलं होतं. त्याच्यानंतर लसूण सोलायला घेतलं होतं. जर तुमच्याकडे जास्त चटणी करायची असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. मला ना थोडी चटणी करायची होती, त्याच्यामुळे मी थोडीच टाकलं होतं. तुमच्या अंदाजानं तुम्ही टाका. मिरच्या तर भाजणं झालं होतं, त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेतलं होतं. मग लगेच टमाटे पण टाकून भाजून घेतलं होतं. मग सगळं झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. तुम्हाला लागलं तेवढं मीठ टाकून घ्यायचं. त्याला ना मिक्सरमधून बारीक काढायचं. त्याच्यानंतर गॅसवर एक भगोना ठेवायचं. त्याच्यामध्ये मी ना 1 माप तेल टाकलं होतं. थोडं कल्यानंतर थोडेसे जिरे टाकलं होतं. मग लगेच कढीपत्ता पण टाकून त्याला चांगलं परतून घेतलं होतं. पण थोडासा वेळेच्या नादामध्ये कढीपत्ता करपलं होतं, तुम्ही तसं करू नका. मग चांगलं कडल्यानंतर ती चटणी टाकून घ्यायचं. मग चांगलं परतून घ्यायचं. मग कसं वाटली चटणी.